आज मी करते टमाटरची चटणी. त्यासाठी मी ना साहित्य तुमच्याशी बोलता बोलताच दाखवते. आता हे टाकलं मी जिरं मोहरी. आता टाकते मी लसूण. यात कांदा नाही टाकायचा, तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण खरं म्हणजे टमाटरच्या चटणीमध्ये ना लसूणच बरी वाटते. हे मिरची, मी काय मिरची जराशीच घेतली, मला काय तिखट जास्त आवडत नाही. हे हिंग, हळद आणि जरासंच लाल तिखट घेतलं आहे, चवीनुसार मीठ. सर्व एकत्र मी एक जीव करून घेते. हे बघा. आता मी गॅस मंद ठेवते. आता टाकते मी यात टमाटर. मैत्रिणींनो, रोज आपल्या महिलांना खूप हे होतं, विचार पडतात की काय करायची भाजी. फक्त रोज भाजीचंच टेन्शन, भात भाकरीचं काय नाही, होय की नाही. मग म्हटलं चला, आमचं काय मार्केट लांब असतो ना, लांब आहे आमच्या कोकणात. मग मी ना टमाटर वगैरे जास्त आणून ठेवते. म्हटलं चला आज चटपटीत म्हटलं मस्त टमाटरची चटणी करूया. हे बघा, टमाटर टाकलेत. आता हे एवढे टमाटर दिसतात आहेत, पण मग एकदम शिजली ना का एकदम असे एवढीशी होणार ती. हे बघा. आणि याच्यात पाणी बिणी टाकायची गरज नाही, टमाटरचंच पाणी भरपूर असतो. आणि ना चटणीसाठी टमाटर ना जरा नरमसर घ्यायचे, कडक नाही घ्यायचे. हे बघा. आता मी ठेवते यांना झाकून. भाजी बघते आता कशी झाली ती. मस्त झाली आहे बघा. मी 2दा-3दा अशी हलवली होती, वर खाली केली होती. आणि जे कडक जे टमाटरचे तुकडे होते ना, त्यांना चांगलं असं दाबून प्रेस केलं. अजून जरा मी ठेवते ढाकून. भाजी झाले चांगले व्यवस्थित. टमाटरची चटणी एकदम झणझणीत. ही तुम्ही ना टिफिनमध्ये पण नेऊ शकता. आणि जर काय आपल्या घरामध्ये भाजी वगैरे नसेल, काय आपण विसरलो आणायला, तर याची भाजी करायची, एकदम मस्त, आपल्याला शरीराला पण चांगली. आता मी सर्व करते, तुम्हाला दाखवते. माझी चटणी तयार झाली. आता मी टेस्ट करून बघते. एक नंबर मित्रांनो. डाळीची कशाचीच गरज नाही. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत ही तुम्ही चटणी खाऊ शकता. एक नंबर. कधी भाजी विसरला तर टेन्शन करायचं नाही, चटणी बनवायची.